आज लक्ष द्या बघा, मला नाचता पण येत नाही आणि माझा आवाज पण चांगला नाही. आवाज नुसता बोगरा आवाज आहे, त्याच्यामुळे गाणं म्हणायचा पण विषय नाही. मग काहीतरी लिहावं म्हणून एक कविता घेतली आहे, तर तुमच्या समोर सादर करतो. गटशेतीवरती पीडित आहे. गटशेती गटशेती आता पूर्ण महाराष्ट्रभर राबवायची, खर्च जास्त करून मेहनत नाही खपवायची आणि आपली शेती गटशेतीच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी जपायची. वाह, आपल्या गटातील एका महिलेवर लिहिलेलं हे कडवं आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. हातातल्या बांगड्या फुटल्या, पायातील जोडवं तुटलं, तरी पण चिखलात सोयाबीन तू काढलं. हातातल्या बांगड्या फुटल्या, पायातलं जोडवं तुटलं, तरी पण सोयाबीन तू काढलं. आणि दारुड्या तुझ्या नवऱ्यानं सगळंच सावकाराला नेऊन वाढलं. आणि दारुड्या तुझ्या नवऱ्यानं सगळंच सावकाराला नेऊन वाढलं. अगं रडू नको ताई, अगं रडू नको ताई, नवऱ्याला कुठवर भ्यायचं. अगं रडू नको ताई, नवऱ्याला कुठवर भ्यायचं. हा शेतकरी गट आहे ना तुझ्या माग, त्याची भिंत आहे नव, त्याच्या आड लपायचं. पण गटशेतीतून पुढच्या पिढीसाठी आपलं शेत जपायचं. आपलं शेत जपायचं. ताई पाणी फाउंडेशन काहीच देत नाही ग, ताई पाणी फाउंडेशन काहीच देत नाही, तरी पण तू जीपीएल ट्रेनिंगला स्वखर्चानं आलीस. जीपीएल ट्रेनिंगला स्वखर्चानं आलीस आणि जीपीएल सन्मान सोहळ्याला पण शामिल झालीस. येताना गटातील सगळ्यांनाच आणलं एकसारख्या लुगड्यावर. गटात कितीही झाले अंतर्गत वाद कुरघोड्या, तरी त्या पडू दिल्या नाहीत उघड्यावर. तू खरी निमंत्रक ताई आहेस. त्याच्यानंतर चांगलं काम करून बक्षीस मिळवलेले गट असतात, त्याच्यावर कडवं आहे बघा. चांगलं काम केल्यानंतर काही गटांना बक्षीस मिळत नाही, त्यांच्यासाठी चांगलं काम करून बक्षीस न मिळालेला गट पुन्हा काय आपल्याकडे पाहत नाही. पण मीटिंगला तसंच गटातील एक सदस्य आणायचा आणि पुढच्या वर्षीचं 25 लाखाचं बक्षीस आपलंच म्हणायचं. पण गटशेतीतून शेती पिकवायची आणि पुढच्या पिढीसाठी ती टिकवायची. शेवटचं कडवं आहे. आता जीपीएलचं ट्रेनिंग झालं होतं आपलं आणि त्याच्यानंतर भरपूर वेळ होता आपल्याला नवीन गावात जाण्यासाठी. त्यावेळेस मला हे सुचलेलं, नव्या गावात गेलं की बळणच लोकात घुसायचं. नव्या गावात गेलं की बळणच लोकात घुसायचं. अलगद हसायचं आणि तसंच बसायचं. अलगद हसायचं आणि तसंच बसायचं. ओळख नसली तरी बळणच ओळख काढायची आणि ओळख नसली तरी बळणच ओळख काढायची. आणि आता मित्रांनो, आपल्याला 351 तालुक्यामध्ये स्पर्धा न्यायच्या, तिथही अशीच परंपरा पार पाडायची.